विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA प्रथम वर्षातील कवितेचा अभ्यास, आधुनिक कविता म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। ऐच्छिक मराठीमध्ये साहित्य प्रकाराचा अभ्यास, आधुनिक कविता अभ्यास पत्रिका पहिली। आणि यामध्ये मागे सांगितल्याप्रमाणे काही निवडक कवींच्या कविता अभ्यासक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ठेवलेले आहेत। त्यापैकी गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, ग. पाटील, सुरेश भट, वामनदादा कर्डक, प्रभा गणोरकर अशा प्रख्यात कवींच्या कविता आणि वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या प्रकाराने ज्यांचा कवितेमध्ये मुद्दाम उल्लेख करता येईल असे कुसुमाग्रज असतील, जे जीवन जाणीवा, व्यक्तिनिष्ठ जीवन जाणीवा व्यक्त करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे। सुरेश भट असेल, ज्यांनी मराठीमध्ये सर्वप्रथम गझल या काव्यलेखनाला मराठीत सुरुवात केली आणि अतिशय दर्जेदार अशा पद्धतीने त्यांचे कविता संग्रह गझल स्वरूपात प्रकाशित झालेले आपण बघितलेले आहेत। त्याचबरोबर दलित चळवळींना प्रोत्साहन देणारी कविता वामनदादा कर्डक यांनी सुद्धा लिहिलेल्या आहेत, त्यांचाही आपण अभ्यास करणार आहोत। आणि गोविंदाग्रज यांनी देखील मानवतावादातून काही कविता ज्या मराठी साहित्याला अतिशय प्रेरक ठरतात अशा कवींच्या निवडक कविता देखील आपण अभ्यासक्रमाला ठेवलेल्या आहेत। आज आपण या कवीपैकीच सुरेश भट या मराठी गझल कवीची एक कविता आपण अभ्यासणार आहोत। आपल्याला माहीत असेल की सुरेश भटांचं लेखन हे संपूर्ण मराठी कवितेला एक नवी दिशा देणारं असं लेखन आहे। आणि एक मराठीतील सुप्रसिद्ध गझल गायक म्हणून देखील त्यांच्या सादरीकरणाची जी प्रकार त्यांनी सुरुवातीपासून अवगत केली ती देखील खरोखर वाखाणण्यासारखी आहे। आणि म्हणूनच मराठीमध्ये त्यांना गझल सम्राट अशा नावाने देखील संबोधलं जातं। त्यांचा जन्म थोडक्यात जर आपण परिचय करून द्यायचा झाला तर ते अमरावती या जिल्ह्यातील आहेत। त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते, परंतु त्यांच्या आईला मात्र कवितेची खूप आवड होती आणि त्यांच्या आईपासूनच त्यांना कवितेची आवड देखील निर्माण झालेली आहे। त्यांनी एल्गार, त्याचबरोबर काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, सप्तरंग अशा प्रकारचे अनेक कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केलेले आहे। त्यांचं 71व्या वर्षी निधन झालं आणि या कवीला खरोखरच मराठी साहित्याच्या कवितेच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी ज्यांची नोंद होईल अशा प्रकारचं लेखन त्यांनी मराठीमध्ये निर्माण केलेलं आहे। आणि म्हणून अशा कवीची एक कविता आपण या ठिकाणी आज अनुभवतो। कवितेचं नाव आहे बरे नाही आणि अर्थातच गझल गायक आहेत सुरेश भट। गायक या अर्थाने म्हणतो की सुरेश भटांच्या गझलेचं सादरीकरण देखील एक वेगळीच कला आहे। आणि म्हणून त्यांनी ज्या ताकदीने शब्दांची रचना करून मराठीमध्ये गझल निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे त्यांच्या कवितेच्या, स्वतःच्या कवितेचं सादरीकरण देखील इतकं जबरदस्त मराठी रसिकांनी बघितलेलं आहे
की जणू काही कवितासुद्धा, गझलसुद्धा त्यांनीच लिहावी आणि गझल सादरसुद्धा सुरेश भटांनीच करावी, अशा पद्धतीचं गझल लेखन आणि गझलेचं सादरीकरण देखील सुरेश भटांनी केलेलं आहे. आम्ही ते दूरदर्शनवरती बघितलं असल्यामुळं आम्हाला त्या बऱ्याच गोष्टी अवगत आहेत. मी ही त्यांची गझल रचना या ठिकाणी सादर करतो. गझलेचे नाव आहे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे, जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे, मागचे जुने देणे टाळणे बरे नाही. शब्दांमध्ये किती ताकद आहे बघा. एका एका शब्दांमध्ये अनेक भावनांच्या छटा या कवीने व्यक्त केलेल्या आहेत. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे, मागचे जुने देणे टाळणे बरे नाही. ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा, ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा. आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही, आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही. जाहलीन कोणाची सांग राख रांगोळी, जाहलीन कोणाची सांग राख रांगोळी. आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. आज मोकळे बोलू, आज मोकळे होऊ, आज मोकळे बोलू, आज मोकळे होऊ. जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही. आज मोकळे बोलू, आज मोकळे होऊ. जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही. कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता, कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता. हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही, हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही. मैफिलीत या माझ्या पाहतेस का खाली, मैफिलीत या माझ्या पाहतेस का खाली. हाय लाजऱ्याने लाजणाऱ्याने जागणे बरे नाही, हाय लाजणाऱ्याने जागणे बरे नाही. अतिशय समर्पक शब्दांमध्ये अगदी हृदयातील भाव आपल्या प्रियशीला एका एका शब्दांच्या माध्यमातून भावना पोहोचवण्याचं काम हे या गझलेच्या माध्यमातून कवी लेखक करत असतो. आणि म्हणूनच गझलेला मराठी कवितेमध्ये एक मानाचं स्थान आहे. अशा पद्धतीनं सुरेश भटांची ही गझल या ठिकाणी आपण बघितली. निश्चितच गझल ही आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो.